तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं। काल पार पडलेल्या विजयी मेळाव्याने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं। पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात जय गुजरात म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंवर काहीच भाष्य केलं नाही। शिंदेंच्या जय गुजरात या नाऱ्यामुळे, या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात होता, मात्र राज ठाकरे यावर काहीच बोलले नाही। बरं, दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेच्या काय घडामोडी सुरू आहेत माहितीये का? काल पार पडलेल्या विजयी मेळाव्याचं कौतुक, स्पेशली राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने केलंय। होय, त्यांनी चक्क एका कवितेच्या माध्यमातून राज ठाकरेंचं अस्पष्टरित्या कौतुक केलंय। मुळात शिंदेंची शिवसेना राज ठाकरेंच्या भाषणाचं तोंड भरून कौतुक का करतेय आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे राज ठाकरेंविषयी अजूनही आशावादी आहेत का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला। हे नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की आपल्याला माहितीच आहे, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा एका कार्यक्रमात दिली होती। मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिंदेंनी दिलेल्या या घोषणेमुळे राजकारण चांगलंच पेटलं होतं। उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार प्रहार केला, मात्र राज ठाकरेंच्या भाषणामध्ये शिंदेंचा साधा उल्लेखही नव्हता ना त्यांनी त्यांच्या जय गुजरातच्या घोषणेवर काही भाष्य केलं। राज ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भाषणाचं तोंड भरून कौतुक केलं। एवढंच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेने त्यांच्या शिवसेना पक्षाच्या ट्विटरवरून कविता शेअर करत एकीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भाषणासाठी प्रबोधक, मराठी प्रेमी, प्रगल्भ अशी विशेषणं कवितेत वापरली आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी राज ठाकरेंविषयी अजूनही आशावादी असल्याचं चित्र दिसतंय। एवढंच नाही तर मंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की उद्धव ठाकरेंचं भाषण हे फ्रस्ट्रेशन वालं होतं, तर राज ठाकरे साहेबांनी भाषण हे जरा एथिक्स पाळून केलं होतं। आपली आणि राज ठाकरे साहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे, त्यामुळे त्यांनी वेळ दिला तर आपण गप्पा मारायला जाणार असल्याचं देखील सामंत यांनी सांगितलंय। दुसरीकडे शिंदेचे दुसरे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना राज ठाकरेंच्या भाषणाचं मात्र कौतुक केलंय। ते म्हणाले, मराठीच्या मुद्द्यावर त्यांचं भाषण अतिशय मुद्देसूद झालंय। राज ठाकरे हे सर्वांचेच मित्र आहे, त्यांना कधीही कोणी भेटायला जाऊ शकतं, मात्र दुसऱ्याचं तसं नाहीये बरं। या सगळ्यावरून तुमच्या लक्षात येतंय का, शिंदे गटाने राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करून अजूनही राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। यापूर्वीही विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीसाठी प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। खरं तर उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे शिंदे गटाला चिंता निर्माण झाली आहे, कारण यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढू शकते आणि बट ऑब्व्हियसली याचा तोटा शिंदे सेनेलाच होईल। म्हणून आता शिंदे सेना राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। परिणामी या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कशी बदलतील हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।